नवी मुंबईच्या बेलापूरमधील फेरी बोटमध्ये एक विचित्र दुर्घटना घडली आहे। मंगळवार दिनांक 20 मे रोजी दारावे गावाचे रहिवासी प्रवीण तुळशीराम पाटील हे आपल्या कुटुंबियासह बेलापूरच्या फ्लोडाईन क्रूज म्हणजेच फेरी बोटवर गेले होते। त्यांची 8 वर्षीय मुलगी बोटवर फिरत असतानाच अचानक बोटीवरील काचेचा दरवाजा तुटून मुलीच्या अंगावर पडला। या प्रकाराने मुलगी भांबावली। काच थेट अंगावर पडल्यामुळे मुलीला गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या। ती ओजस नर्सिंग होम नेरूळ या ठिकाणी आयसीयू मध्ये उपचार घेत असून जखमा खोलवर असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलंय। ज्यावेळी हा अपघात घडला त्यावेळी बोटीवर कोणत्याही प्रकारची प्रथमोपचाराची सोय नसल्याची बाब समोर आली आहे। प्रथमोपचार पेटी, इमर्जन्सी मेडिकल बॉक्स तर नव्हतेच, मात्र मुलीला तात्काळ उपचारासाठी नेण्याकरता स्पीड बोट किंवा गार्ड सुद्धा उपलब्ध नसल्याची आश्चर्यकारक बाब यावेळी अधोरेखित झाली। या सर्व कारणांमुळे बोट किनाऱ्यावर यायला अर्धा तासाहून अधिक वेळ लागला। इतका वेळ बोटीत मुलगी रक्तस्राव आणि जखमांमुळे विव्हळत होती। बोट किनाऱ्यावर आल्यानंतर अँब्युलन्स सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली नाही, त्यामुळे रुग्णालयात पोहोचेपर्यंत जबर रक्तस्राव झाला होता। केवळ सुदैवानं या 8 वर्षीय मुलीचे प्राण बालंबाल बचावलेत। दरम्यान फ्लोडाईन क्रूज या फेरी बोट मालकावर आणि व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करून कठोरात कठोर कारवाईची मागणी पाटील कुटुंबियांनी केली आहे। त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनातर्फे कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे। या ठिकाणी नवी मुंबई बेलापूर जेटी या ठिकाणी मंगळवार दिनांक 20 मे 2025 रोजी आपले सहकारी दारावे गावाचे ग्रामस्थ श्री प्रवीण तुळशीराम पाटील हे आपल्या परिवारासह फ्लोडाईन क्रूज या फ्लोटिंग रेस्टॉरंट जो बोटीमध्ये आहे आणि ती बोट एक फेरी बोट आहे जी समुद्रात सर्व यात्रेकरूंना घेऊन जाते। त्या बोटीवर रेस्टॉरंट आहे। काही पैसे आकारून ते लोक त्यांच्या जबाबदारीने प्रवाशांना समुद्राच्या मध्यभागी घेऊन जाऊन ती सफारी करतात आणि रेस्टॉरंटची सुविधा त्यांनी उपलब्ध केलेली आहे। या ठिकाणी ते गेले असता त्यांच्या 8 वर्षाच्या मुलीचा एका मेन डोर काचेचा डोर तुटून त्याचे काचेचे तुकडे त्यांच्या शरीराला जबर जखमा झालेल्या होत्या। ही घटना झाल्यानंतर ती मुलगी आज आयसीयू मध्ये ॲडमिट आहे। ओजस हॉस्पिटल नेरूळ येथे तिला उपचार सुरू आहे। गंभीर जखमी झाले असून ही प्रकरण जेव्हा घडलं तेव्हा त्या फ्लोडाईन क्रूज प्रशासनातर्फे कुठल्याही प्रकारची मदत किंवा सहकार्य तिकडे केलं गेलं नव्हतं। त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं प्रोव्हिजन तिथं उपलब्ध नव्हतं, जेणेकरून एखादा अपघात घडला तर त्यासाठी त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं डिझास्टर मॅनेजमेंट नव्हतं। एखादी स्पीड बोट त्या बोटीवर उपलब्ध नव्हती। तिथं जबर जखम झाल्यानंतर ती बोट किनाऱ्यावर येण्यासाठी अर्धा तासाहून जास्त वेळ लागला, त्यामुळे जबर रक्तस्राव त्या मुलीच्या जखमेतून झालं होतं। त्यानंतर तिथं कुठलीही इमर्जन्सी स्पीड बोट अवेलेबल नव्हती। जेव्हा किनाऱ्यावर बोट आली जेटीवर तेव्हा कुठल्याही प्रकारची प्रशासनातर्फे ॲम्ब्युलन्सची तिथं उपलब्ध करून दिलेली नव्हती किंवा त्यांच्या स्टाफकडून कुठलीही मदत, कुठलाही गार्ड, सेफ गार्ड, सिक्युरिटी गार्ड सुद्धा त्यांच्याकडे उपलब्ध नव्हता। त्या ठिकाणी जेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यानंतर त्यांना त्वरित त्या ठिकाणी उपचारासाठी आयसीयूमध्ये दाखल केलं गेलं। त्यांच्यावर ट्रीटमेंट सुरू करण्यात आली। त्याच्या 2 दिवसानंतर जेव्हा ही बातमी सर्वत्र नवी मुंबई शहरात पसरली त्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी आम्ही सर्वांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली। पोलिसांकडून आज पंचनामा करण्यात आला। FIR दाखल झाल्यानंतर आज पंचनामा करण्यात आला। त्या ठिकाणी पंचनामा करण्यात येत असताना आम्ही सर्व तिथं उपस्थित होतो। तिथं गेल्यानंतर आम्हाला समजलं की कशा प्रकारे सर्व नियम धाब्यावर बसून जे प्रवासी जे तिथे येतात त्या प्रवाशांच्या कसं जीवाशी खेळलं जातं हे आज आम्ही तिथं प्रत्यक्ष बघितलेलं आहे। कुठल्याही प्रकारची सुविधा, सेफ्टी किट तिथं अवेलेबल नाही आहेत। स्टाफ जो आहे तो ट्रेन तिथं असं वाटत नाही। तिथली अवस्था जी बघितली बोटीची त्यांनी आम्हाला समजतं उद्या एखादी तिथं आग लागली त्या बोटीवर किंवा एखादा प्रसंग घडला ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक आला किंवा चक्कर येऊन पडला तरी त्याला किनाऱ्यावर यायला खूप उशीर होईल। अशा प्रकारची परिस्थिती असताना तिथल्या क्रूज लाईनला कशा प्रकारे लायसन्स दिला जातो किंवा कशा प्रकारे
त्यांचं ऑपरेशन्स तिथं चालतं, हे खरं तर आश्चर्याची बाब आहे. आणि सध्या शेलार साहेब जे आहेत, पोलीस निरीक्षक आहेत NRI सागरी पोलीस स्टेशनमधून, त्यांनी निपक्षपणे कारवाई करण्याचं ठरवलेलं आहे. त्यांनी पंचनामाही केलेला आहे, त्यासाठी त्यांचं कौतुकही आम्ही करतो. परंतु अशी घटना जर पुन्हा कोणावर घडू नये यासाठी आमचे प्रयत्न आहेत. त्याचबरोबर प्रवीण पाटील यांनी त्यांच्या मुलीला एक चांगला न्याय भेटावा म्हणून ही प्रतिक्रिया चालू आहे. पंचनामा करताना विशिष्ट म्हणजे एक निदर्शनास आणू शकतो की तिथला जो स्टाफ होता किंवा तिथला जो मॅनेजर होता, नायर म्हणून नाव होतं त्याचं, तो अक्षरशः हसत होता. त्याला कुठल्याही प्रकारचा गिल्ट तिथं नाहीये की अशा प्रकारची गोष्ट झालेली आहे म्हणून. तो अक्षरशः हसत होता आणि तो सांगत होता की ती आमची नाही, तुमचीच चुकी आहे, तुम्ही तुमची मुलं सांभाळली पाहिजे वगैरे अशा प्रकारचे त्याच्याकडून जे आहे स्टेटमेंट पास केले जात होते. म्हणून या ठिकाणी सर्व नवमीकरांना सांगण्यात येते आहे की इथं सर्वांनी मदत करावी आणि अशा प्रकारची घटना घडत असेल तर अशा क्रूज लाईन्सवर बंदी आणावी आणि त्यांचं लायसन्स रद्द केलं जावं. धन्यवाद. वादळवारा लाईव्हसाठी अमोल कांबळे, नवी मुंबई. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.